सीमाने चालाकीने नवऱ्याला न कळवता एवढी खरेदी केली. मला पण काहीतरी शक्कल लढवायला लागेल. 5,000 पाहिजे होते मला. थोडंसं किचनचं सामान आणायचं. ठीक आहे. सीमाची ट्रिकच चांगलीच कामाला आली. आता त्यांच्याकडे आणखीन पैसे काढते आणि मी दागिनेच बनवते. सीमाला 15,000 पाहिजे होते उसने. तुमच्याकडून भेटतील का? हे घे. हे कधी खरेदी केलंस? हे ना, हे मी सेल मधून खरेदी केलं. अगदी स्वस्त किमतीत भेटलं मला. अच्छा. अहो, मला साड्या नेकलेस बघितलं का? अगं मग ते डबल किमतीत विकले. अजून असते तर आण. काय? अहो, ते मी तुमच्याशी खोटं बोलत. मी स्वस्त मिळाल्या त्या खूप महाग होत्या. हेच तुला मला हीच जाणीव द्यायची होती की खोटं बोलल्यानंतर किती दुःख होतं ते. आता बघितलंस ना, तुझ्या साड्या आणि मी दागिने कपाटात ठेवलेले आहेत. हो, माझं चुकलं. नको त्यांचं ऐकलं आणि मी तुमच्याशी खोटं बोलले. पार्थवी, जय, तुम्ही दोघं खेळता? हे खेळणं वगैरे ठेवा आणि दोघंही जा आणि अभ्यासाला बसा जा. स्वाती, काय झालं काय? आणि तू एवढी का चिडतेस मुलांवर? काय झालं? काय सांगू तुम्हाला? लोकांची मुलं नंबर काढतात आणि आपल्या मुलांचं खेळणं सुटत नाही. याला तर ना मी शिकवते. हे बघा, तुम्ही दोघांनी यावेळी भरपूर अभ्यास करायचा आहे आणि क्लासमध्ये दोघांचाही नंबर पहिला आला पाहिजे. कळलं? जय, माझं तर काही लक्षात राहत नाही. मी कसा नंबर काढणार? हो दीदी, माझे पण काय पण लक्षात नाही राहत. एवढे सगळे मम्मीकडे पैसे आहेत. आता हे सगळे पैसे माझे. आता मी याचे टॉयज घेणार, चॉकलेट घेणार. अगं नाही ग, यावेळी अजिबात मला साडी नको. थोडंसं आमचा खर्च पण झालेला आहे आणि माझी ना थोडी बचत पण चाललेली आहे पार्थवीच्या भविष्यासाठी. अरे, मम्मीचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि आज तो मी तोडला. मम्मी, मला माफ कर. मी आज तुझे जमवलेले पैसे चोरून घेतले. काय? असं करायला नको होतंस तू, पण कबूल केलंस हे छान झालं. कारण आई वडील आपल्या इच्छा मारून मुलांच्या भल्याचा विचार करत असतात. मुलांच्या आवडी निवडी हेच त्यांचं सर्वस्व असतं. कधीही असं काम करू नये ज्याने त्यांच्या विश्वासाला तडा जाईल. मम्मी, यापुढे तुझा विश्वास तुटेल असं मी काहीच करणार नाही.